आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवलीत, तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत 15,000च्या वर डोळ्यांची ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार. डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी, सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवेवर, कणकवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी ही मालवणमध्ये करण्यात येत आहे आणि 4 डिसेंबर रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा नौसेना दिन हा या निमित्ताने साजरा होत आहे आणि त्याची जय्यत तयारी ही जिल्हा प्रशासन असेल नौदलाकडून करण्यात येत आहे. मी आता बंदर जेटी येथे आहे. बंदर जेटी येथील संपूर्ण जी जलपर्यटन आहे ते सुद्धा या निमित्ताने बंद झालेलं आहे. आपण पाहू शकतो. मालवण हे जलपर्यटन आहे. बंदर जेटीवरून जे किल्ले सिंधुदुर्गवर जाण्यासाठी जी प्रवासी होडी आहेत त्या होड्या सुद्धा एका जागेवर उभ्या करून ठेवण्यात आलेल्या आहेत. सर्व प्रशासकीय यंत्रणेने सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतलेला आहे आणि जलपर्यटन हे 5 तारीखपर्यंत बंद असणार आहे आणि ही थेट दृश्य आहेत. आपण ही सर्व होड्या आहेत ह्या या ठिकाणी उभ्या करून ठेवण्यात आलेल्या आहेत. एकूणच या दौऱ्याची जय्यत तयारी ही प्रशासनाकडून करण्यात येत आहे आणि किल्ले सिंधुदुर्ग जाण्या याच त्या होड्या आहेत. या ठिकाणी स्कुबा डायव्हिंग असेल, बोटिंग असेल आणि किल्ले प्रवासी होडी सेवा ही सुद्धा या निमित्ताने ही बंद करण्यात आलेली आहेत आणि किल्ले सिंधुदुर्ग ते तारकर्लीच्या दरम्यान ही नौदलाच्या वतीने ही जी कवायती आहेत त्या सादर केल्या जात आहेत आणि त्याचा सराव आहे त्या या निमित्ताने करण्यात येत आहेत आणि रोज संध्याकाळी 5 ते 6, 6:30 पर्यंत नौदलाच्या वतीने तारकर्ली येथे कवायती आहेत त्या सादर केल्या जातात. त्याचा सराव आहे तो सादर केला जात आहे. उद्यापासून किंवा आजपासून रंगीत तालीम ही या निमित्ताने तारकर्ली येथे सुरू होणार आहे आणि पंतप्रधान यांसह अनेक महनीय व्यक्ती या तारकर्लीमध्ये येणार आहेत. आपण पाहू शकतो याच ठिकाणी समोर बंदर जेटी येथे मी उभा आहे मालवणच्या आणि इथूनच समोर आपण पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो या निमित्ताने ते उभारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते आणि राजकोट येथील हा पुतळा आहे तो आपण इथून पाहू शकतो. बंदर जेटी येथून हा पुतळा आहे तो या निमित्ताने दिसत आहे. सध्या राजकोटमध्ये प्रचंड असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. इतर कोणालाही एंट्री, सर्वसामान्य असतील किंवा पर्यटक असतील त्यांना कोणत्याही प्रकारची एंट्री ही दिली जात नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे आणि यानिमित्त देशासह राज्यातील अनेक महनीय व्यक्ती या निमित्ताने मालवणात दाखल होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नारायण राणे यासह अनेक जे केंद्रातील मंत्री आहेत ते या निमित्ताने मालवणात उपस्थित होणार आहेत आणि तारकर्लीत हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नौदल दिन हा साजरा होणार आहे. सध्या मालवणात अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा सुद्धा तैनात करण्यात आला आहे. आपण पाहू शकतो इथूनच हा किल्ले सिंधुदुर्ग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणाऱ्या या नौसेना दिनानिमित्त सध्या जय्यत तयारी ही जिल्हा प्रशासन असेल नौदल असेल यांच्याकडून करण्यात येत आहे. नाक्यावर हे प्रचंड पोलीस बंदोबस्त असा तैनात करण्यात आला आहे. शहराला पोलीस छावणीचे स्वरूप हे प्राप्त झालेले आहे आणि 5 ते 6,000 अधिक जास्त हे पोलीस या ठिकाणी मालवणात दाखल झालेले आहेत. एकूणच या नौसेना दिन हा दिनाची जय्यत तयारी ही प्रशासनाकडून करण्यात येत आहे. एकोणीसशे 71 साली भारत पाकिस्तान युद्ध झाले होते आणि या युद्धात भारतीय नौदलाने विजय मिळवला होता आणि हा विजयाची आठवण म्हणून 4 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जातो. ऑपरेशन ट्रायडंट अंतर्गत 4 ते 5 डिसेंबर दरम्यान 1971 साली पाकिस्तानला
मोठा फटका बसला होता। या कारवाईत भारताने अभूतपूर्व असे यश या निमित्ताने मिळवले होते आणि त्यामुळे 4 डिसेंबर रोजीच नौदल दिन हा साजरा केला जातो। आपण पाहू शकतो हे हेलिकॉप्टरसुद्धा या ठिकाणी घिरट्या घालत आहेत। मालवणच्या बोर्डिंग मैदानावर हेलिकॉप्टरची चाचणी काल घेण्यात आली होती। तर भारतीय नौदलाने या हल्ल्यासाठी भारत पाकिस्तान युद्ध आले होते। या हल्ल्यासाठी इतकी जबरदस्त तयारी केली होती की पाकिस्तानला जराही हालचाल करण्याची संधी मिळाली नव्हती। या हल्ल्यात पाकिस्तानच्या 3 युद्धनौका उद्ध्वस्त करून समुद्राच्या तळाला गेल्या होत्या आणि त्यानंतर हा सोहळा हा साजरा केला जात आहे। आणि मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर अशा प्रकारचा हा सोहळा साजरा केला जात आहे। मालवणसाठी अभिमानास्पद बाब असून आपण पाहू शकतो हेलिकॉप्टर आहे ते या ठिकाणी घिरट्या घालताना दिसत आहे। प्रचंड असा पोलीस बंदोबस्त या निमित्ताने मालवणात दाखल झालेला आहे आणि पाहू शकतो एक्सक्लुझिव्ह थेट दृश्य आहेत ओपन 7 लाईव्हच्या प्रेक्षकांसाठी। पूर्णपणे चाचणी ही हेलिकॉप्टरद्वारे पाहणीसुद्धा या निमित्ताने घेण्यात येत आहे। एकूणच या नौदल दिनाच्या निमित्ताने मालवणात जय्यत तयारी ही पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, नौदलाकडून करण्यात येत आहे। त्यामुळे मालवणात पूर्णपणे पोलीस छावणीचे स्वरूप आलेले आहे। काही अंतरावर पोलिसांचा फौजफाटा हा तैनात करण्यात आलेला आहे। 5 ते 6 हजाराच्या आसपास हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। याच निमित्ताने मालवण राजकोट येथील हे आपण आता पाहिलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणार आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तारकर्ली येथील नौसेना दिनास उपस्थित राहणार आहे आणि त्यावेळी मोठ्या संख्येने मालवणवासी असतील, जिल्हावासी असतील उपस्थित राहणार आहेत आणि एकूणच आता गेले 3 दिवस या ठिकाणी सराव नौदलाच्या वतीने करण्यात येत आहेत। ते पाहण्यासाठी तुफान गर्दी ही तारकर्लीच्या समुद्रावर आपण पाहिली होती आणि या दौऱ्यासाठी अनेक नेते मंडळी या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत। याच नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी अनावरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। मात्र या सर्व दौऱ्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने पूर्ण तयारी केलेली आहे। जिल्ह्यातील चिपी विमानतळ असेल, इथून हेलिपॅडवर ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी उतरणार त्या सर्व रस्ते हे या निमित्ताने तुळतुळीत करण्यात आलेले आहेत। जिल्ह्यातील मालवणातील शासकीय विश्रामगृह आहे ती सुद्धा विश्रामगृह ही या निमित्ताने चकाचक करण्यात आलेली आहेत। दर्जेदार पद्धतीने अशी कामे या निमित्ताने शासकीय विश्रामगृह असेल, सार्वजनिक बांधकामचे रस्ते असतील, नगर परिषद असेल, या निमित्ताने सर्व कामे ही या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्ताने पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच या दौऱ्यानिमित्त तो कसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले। गेले 2 दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा राजकोट येथे जाऊन पाहणी केली होती, संपूर्ण नियोजनाचा आढावा घेतला होता। पालकमंत्री रवींद्र चव्हाण असतील, माजी खासदार निलेश राणे असतील, हे सुद्धा या निमित्ताने दररोज या निमित्ताने आढावा घेत आहेत, ठाण मांडून आहेत। जिल्हाधिकारी असतील, यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस अधीक्षक असतील, यासह सर्वच प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी हे या निमित्ताने या नियोजनाचा आढावा घेत आहेत आणि अवघ्या 2 दिवसांवर हा सोहळा आहे तो या निमित्ताने होणार आहे आणि याची डोळा या निमित्ताने मालवणवासी हे पाहत आहेत। सगळं हा मालवणातील जे काही विकास कामे झालेली आहेत, यापूर्वी अशा पद्धतीने ही जी विकास कामे आहेत अशी काटेकोर पद्धतीने असे लक्ष ठेवून या निमित्ताने अधिकारी असतील हे काम करून घेत होते। अनेक विकास कामे ही मार्गी लागलेली आहेत। रस्त्याच्या दुतर्फा पांढऱ्या पट्ट्या मारण्याचे काम देखील पूर्ण झालेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या मार्गाने जाणार आहेत त्या ठिकाणी सुद्धा प्रचंड असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काल बोर्डिंग मैदान असेल येथील किंवा अजून मालवणात अनेक ठिकाणी हेलिपॅड बनवण्यात आलेले आहेत। अनेक महनीय व्यक्ती येत असल्यामुळे नेते मंडळी येत आहेत, देशातले मंत्री येत आहेत, राज्यातले मंत्री आहेत, त्यांच्या अधिकारी आहेत अनेक,
हे हेलिपॅडने येणार आहे, हेलिकॉप्टरने येणार आहेत. त्यांची तिथून हेलिपॅड आहेत त्या ठिकाणी सुद्धा सध्या चाचणी घेण्यात येत आहेत. कालसुद्धा बोर्डिंग मैदान येथे हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्यात आले होते. अनेक वेळा फेरी मारून हे हेलिकॉप्टर आहे याची चाचणी ही हेलिकॉप्टरद्वारे घेण्यात आलेली होती. आणि 5 तारीखपर्यंत मालवणातील जलपर्यटन हे बंद करण्यात आलेले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. एकूणच या दौऱ्याची नौसेना दिनाची जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आणि एकूणच या नौसेना दिनाची उत्कंठा शिगेला पोहोचली असून मालवणवासियांसह जिल्हावासियांसाठी ही अभिमानास्पद बाब असून हा सोहळा, देशाचा हा सोहळा मालवणमध्ये होत असल्याने मालवणसह जिल्हावासियांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. कृष्णा डोलम, कोकणसाद लाईव्ह, मालवण. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसाद लाईव्हचं YouTube चॅनल.